झी 24 तास एक पाऊल पुढे। लातूर जिल्ह्यातल्या वांजरखेडाचा एक शेतकरी नाडला जात होता। त्याची अडवणूक करत होते याच गावचे उपसरपंच। या गावातल्या शेतरस्त्यावर उपसरपंचानं अतिक्रमण केलं। आपलं राजकीय वजन वापरून हा उपसरपंच गेली 15 वर्षे या शेतरस्त्यावर शेती करत होता। पण या शेतकऱ्यानं आपला प्रयत्न काही थांबवले नाही, तर त्यांनी कॉल केला हेल्पलाईनच्या टीमला। लातूर जिल्ह्यातल्या वांजरखेडातले हे शेतकरी मोठ्या अजब त्रासाला सामोरे जात आहेत। या शेतकऱ्यांच्या रस्त्यातच गावच्या उपसरपंचानं अतिक्रमण केलंय। त्यामुळे वांजरखेड्याहून गाधवडकडे जाण्याचा या शेतकऱ्याचा मार्गच बंद झालाय। वांजरखेड्यातल्या शेतकऱ्यांना शासनानं तब्बल 15 फूट रुंदीचा शेतरस्ता करून दिला होता। मात्र गावच्या कालव्याच्या पुलावरून जाणाऱ्या या रस्त्यावरच उपसरपंचानं शेती केली आणि रहदारीचा रस्ता बंद केला। त्यामुळे आता वांजरखेड्यातल्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या शेतातून रहदारी करावी लागते, मात्र तीही जेव्हा त्यांच्या शेतातील पीक काढून होते तेव्हाच। हक्काच्या शेतरस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे दुसरा तात्पुरता पर्यायी रस्ता शेतकऱ्यांनी केलाय खरा, पण ते अंतर दुप्पट होतं। या दुप्पट अंतरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। यासाठी वांजरखेड्याच्या शेतकऱ्यांनी तहसीलदारापासून ते लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार केली, निवेदनं दिली, पण हाती काहीच लागलं नाही। उलट आपला राजकीय धाक दाखवत कदमांनी गेली 15 वर्षे अतिक्रमण हटवण्यापासून रोखलं। त्या सरपंचानी स्वतःच जमीन जावणी म्हणून एक साईडनं कॅलिनून रस्ता काढून देऊन शासनाची दिशाभूल तर केली, शेतकऱ्याची दिशाभूल केली। अतिक्रमण करून हा रस्ता बुजवून टाकलेला आहे। त्यामुळे आम्हाला कॅनेलच्या रस्त्याचा आधार घ्यावा लागतो। त्यामुळं आणि हा रस्ता अरुंद असल्यामुळं अपघात होतात। जिल्हाधिकाऱ्याला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्यांनी पाहणी केलेली नाही। आता एकनाथ डवले साहेबांच्या वेळेस ते शेतरस्ते काढलं त्यावेळेस सुद्धा आम्ही केलेले त्याचे पोच आहे त्याचे, पण त्याचा कोणताच अधिकारी पाहण्यासाठी आलेला नाही, रस्ता कसा आहे काय नाही। सर्व पर्याय चाचपून वापरून थकलेल्या वांजरखेड्याच्या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे समस्या मांडली। हेल्पलाईनच्या टीमनंही घटनास्थळी जाऊन पाहणी केली, वांजरखेड्याच्या शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेतली। विशेष म्हणजे ज्या शेतरस्त्याचा गेली 15 वर्ष वांजरखेड्याच्या शेतकऱ्यांना उपयोगच होत नाहीये, त्या शेतरस्त्याकडून सरकारकडून आलेला विशेष निधीही तत्कालीन सरपंच आणि गुत्तेदार दौलत कदमनं हडप केल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। आपल्या पाठीमागला जो रस्ता आहे तो रस्ता दाखवून कॅनोलचा त्याच्यावर पैसे उचलून तो मूळ रस्ता केला म्हणून असं दाखवून शासनाची आणि जनतेची फसवणूक केलेली आहे। शासनाची दिशाभूल जी केलेली आहे, रस्ता केला म्हणून दाखवला, त्याच्यासाठी त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी। शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतल्यानंतर हेल्पलाईनच्या टीमनं लातूरचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाप्पासाहेब थोरात यांना गाठलं। वांजरखेड्याच्या शेतकऱ्यांची 15 वर्षापासून होत असलेली अडवणूक त्यांच्या कानावर घातली। त्यांनीही या शेतकऱ्यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं। वांजरखेडा हा जो रस्ता आहे त्याच्याविषयीची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे, तर त्याच्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून हा रस्ता त्वरित अतिक्रमणमुक्त करण्यात येईल। वांजरखेडाचे शेतकरी गेली 15 वर्षे ही समस्या सरकार दरबारी मांडत होते, पण दौलत कदमच्या राजकीय शक्तीमुळे त्यांचे कष्ट कमी पडत होते। अखेर थकलेल्या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे समस्या मांडली। आम्हीही त्यांना निराश करणार नाही, त्यांच्या हक्काचा शेतरस्ता त्यांना मिळेपर्यंत आम्हीही याचा पाठपुरावा करणार आहोत, कारण सवाल गोरगरीब शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।